नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे गोडी डाळ। आता ही जी डाळ आहे गोडी डाळ, ती ही कोकणामध्ये लोक लग्न कार्यामध्ये बनवतात। तर त्याचप्रमाणे कुठलं साहित्य वापरायचं आणि ती कशी चांगली होईल ह्याच प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपली गोडी डाळ करायची आहे ना, त्याचं साहित्य मी आपण बघून घेऊया। ही मी 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे। ही माझी मापाची वाटी आहे। ही वाटी ही मी 1.5 वाटी घेतलेली आहे। हे बघा, माझ्या माणसाने एवढीच पुरते, मी त्याचप्रमाणे तोच माप करून मी डाळ घेतलेली आहे। तुमची जशी माणसं असतील ना त्याप्रमाणे तुम्ही डाळ घ्या। मला एवढीच दररोजला डाळ लागते। आणि हे डाळीचं साहित्य आहे। हे बघा, हा एक कांदा घेतलेला आहे मी मीडियम साईजचा। एवढं हे वल्ल खोबरं घ्यायचं आहे आणि ह्या डाळीला आहे ना हे वल्ल खोबऱ्याचाच वापर करायचा। आणि थोडं जिरं घेतलेत आणि हे 4 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर जास्त तिखट कमी जास्त करायचं असलं ना तर तुम्ही करू शकता। आणि हे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे एवढं साहित्याचं आपल्याला वाटण करायचं आहे। चला तर आता मी डाळ कुकरला लावते। तर अशा प्रकारे हे बघा, मी कुकरला डाळ लावून घेतली होती। माझी कुकर झालेला आहे। हे बघा कसे शिजले, म्हणजे आम्ही 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। आणि हे वाटण केले आपलं, ते साहित्य दाखवलं ना, खोबरं कांदा हे सगळं हिरव्या डाळीचा मसाला आहे तो। आणि हे फोडणीसाठी अर्धा टमाटर घेतला आहे आणि हे लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हे हळद। आता आपल्याला जिरे नाही वापरायचे कारण जिरे आपण वाटणामध्ये टाकलेले आहेत, ते मोहरी टाकायची आहे। चला आता मी गॅस चालू करते। आता गॅस चालू केले मी, आता टोप ठेवलेला आहे त्याच्यावरती आणि तेल घालून घेते। टोप जरा गरम झाला, तेल टाकते। ही गोडी डाळ आहे ना म्हणून थोडं जरा तेल मी जास्त टाकते, 2 चमचे टाकते। दोन चमचे तेल टाकलेत। आता तेल जरा गरम होऊ द्या। आणि ही डाळ आहे ना आमच्या कोकणामध्ये प्रसिद्धच आहे, कुठल्या लग्न कार्यामध्ये करतात। तर तुमच्याकडे आज मी रेसिपी शेअर करते। तेल आपलं गरम झालेलं आहे, थोडी मोहरी टाकते। गॅस थोडा बारीक करते आणि हा लसूण मी कुटून घेतला आहे, हा तो टाकते त्याच्यामध्ये। लसूण झाला, कढीपत्ता टाकते। लसूण आपली झालेली आहे, कढीपत्ता टमाटर टाकते। तर हे टमाटर थोडं आपल्याला असं मऊ करून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण केलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं। तर गोड्या डाळीला काय दुसरं साहित्य नाही, फक्त ओलं खोबरं तुम्ही वापरा। सुक्या खोबऱ्याने जास्त म्हणजे टेस्ट येत नाही, ह्या डाळीला म्हणजे ओलं खोबरंच लागतं। आणि तुम्ही नक्की करा ही रेसिपी आणि ही डाळ करूनच बघा तुम्ही, खूप टेस्टी लागते। हा बघा, आपला टमाटर पण नरम होत आलेला आहे। आता जे आपलं वाटण केलेलं आहे ना ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं। आणि नंतरला जी डाळ आपण शिजवलेली आहे ना ती टाकायची त्याच्यामध्ये। थोडी मी हळद टाकते, हे बघा एवढी हळद टाकायची, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे झालं, हे वाटण आहे ना हे मी टाकून घेते। हे वाटण आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। खोबरं वगैरे आपण कांदा वगैरे कच्चा टाकलेला आहे ना, तर हा उग्रवास जाईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। ते हे मी वाटण केलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये पाणी घेते आणि ते टाकते त्याच्यावर, म्हणजे वाटण खाली लागणार नाही।
आपण साधं मुगाचं वरण करतो, प्रत्येक घरी ते मुगाचं वरण बनतं, तर आपण ही गोडी डाळ त्याचे केलं, म्हणजे गोड वरण जरी बोललं तरी चालेल. हा मसाला चांगला फ्राय करून आपल्याला घ्यायचा आहे. आणि सगळं आपलं हे आतमध्ये साहित्य टाकलेलं आहे ना, आपण ते सगळं कच्चं घेतलेलं आहे, कोणचं असं भाजून नाही घेतलं आहे. खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, मिरची. पण जरा हे परतायला थोडा वेळ लागेल. ह्या वाटणाला पण चांगलं तेल सुटायला पाहिजे. नंतरला आपल्याला ती डाळ त्याच्यामध्ये टाकायची. थोडं मी झाकण ठेवते आणि ते शिजवून घेते. तर बघूया आपले मसाले किती झाले आहेत. हे बघा, मसाला शिजलाय चांगला. आता ही डाळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता तुम्हाला जेवढी घट पाहिजे, किती पातळ पाहिजे ते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही करू शकता. किती घट पाहिजे, किती पातळ. मला जेवढी लागते तेवढं मी पाणी टाकून घेते. हे बघा, अजून पण मला जरा घट्टच वाटते. मी थोडं पाणी वाढवते. तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. तरी बघा, मला एवढी डाळ पाहिजे. आता चवीनुसार मीठ टाकते. गॅस थोडा आपल्याला मीडियम करायचा आहे. आणि कोथिंबीर. आता ही शिजू दे आपली डाळ. चालेल. ही बघा, तयार झाली आपली डाळ. तर अशा प्रकारे आपली गोडी डाळ तयार झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा ती कशी झाली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.